नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी देशामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये आला आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा आगामी 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये कधी जमा होणार आहे याबद्दलची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज समोर आली आहे। व या अपडेटमध्ये केंद्र सरकारने 17व्या हप्त्याची तारीख देखील तात्काळ जाहीर केली आहे। तर मग चला जास्त वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आगामी 17व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख। तर मग शेतकरी मित्रांनो, याबद्दलची अपडेट अशा प्रकारची आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारीला देशामधील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि आता या योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची उत्सुकता सर्व शेतकऱ्यांना लागली आहे। तर मित्रांनो, या योजनेचा 16वा हप्ता हा ज्याप्रमाणे कालावधीच्या काही दिवस आधी शेतकऱ्यांना देण्यामध्ये आला, कारण की 16वा हप्ता योजनेच्या कालावधीनुसार मार्च महिन्यामध्ये येणार होता, परंतु शेतकऱ्यांना यावर्षी बऱ्याच संकटांनी घेरले होते, जसे की अतिवृष्टी, दुष्काळ आणि शेतीमालाला भाव नाही। अशा प्रकारे शेतकरी अनेक अडचणीमध्ये यावर्षी सापडल्या कारणाने पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे एकूण 3 हप्त्याचे 2000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीला 6000 रुपये मिळाले। यामध्ये पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये दिला जाणार होता, परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता हा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये आला आहे। आता त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना काही दिवस अगोदरच मिळणार असल्याची अपडेट आज समोर आली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, गुगलवर पीएम किसान योजनेचा पुढील 17वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल किंवा 17व्या हप्त्याची तारीख काय आहे असे सर्च केल्यास थेट पीएम किसान योजनेच्या अधिकृत अशा पोर्टलवरून अशा प्रकारची अपडेट समोर येत आहे आणि या अपडेटला मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यास असे समोर येत आहे की पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये 2000 रुपये थेट हस्तांतरित करण्यामध्ये येतील। पीएम किसान योजनेच्या 2024 मधील हप्त्याच्या वितरणाची रिलीज तारीख मे 2024 आहे। त्याच दिवशी लाभार्थी यादी देखील प्रकाशित करण्यामध्ये येईल। म्हणजे आता देशामधील सर्व पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मे महिन्यामध्ये 17व्या हप्त्याचे 2000 रुपये वितरित करण्यामध्ये येतील। याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेअंतर्गत थकीत असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे देखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर मग आता देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना आणि राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत हप्त्याचे पैसे या मे महिन्यामध्ये मिळून जाणार आहेत आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।